नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कोकणातील अस्सल पारंपरिक असा पदार्थ करणार आहोत, जो अतिशय चविष्ट असतो, पचायला हलका आणि बनवायला तितकाच सोपा. तो म्हणजे दडपे पोहे. साहित्य पाहूया. इथे मी 1 कप जाडे पोहे घेतले, जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो. ते पोहे छान चाळून वगैरे घेतले. 2 ते 3 चमचे तेल आहे, पाव कप शेंगदाणे, 1 चमचा साखर, कोथिंबीर, मिरच्या 2-3 घेतल्या, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय, अर्धा लिंबू, कढीपत्ता, हे नारळाचं पाणी आहे जे आपण पोहे भिजवण्यासाठी वापरणार आहोत. मीठ आहे, ओलं खोबरं आहे अर्धा कप, जिरं, मोहरी आणि हिंग फोडणीसाठी. लगेच आपण कृतीला सुरुवात करूया. हे पोहे भिजवण्यासाठी मी इथे पाव कप नारळाचं पाणी घेतलंय. तुम्ही जर तुम्हाला ताकामध्ये भिजवायचे असतील तर तरीसुद्धा चालेल. ताकसुद्धा अवेलेबल नसेल तर साध्या पाण्यात भिजवले तरी चालेल. भिजवायचं म्हणजे काय करायचं, खूप पाणी घालायचं नाहीये. अगदी थोडा थोडा पाण्याचा असा हबका द्यायचा आहे आपल्याला आणि फक्त ओले करून घ्यायचे. त्याच्यासाठी जाड पोहेच वापरायचे. पातळ पोहे वापरले तर त्याचा असा लगदा होईल. इथे आपले सगळे पोहे भिजले गेलेत. आता मी ते झाकून ठेवते एक 10 मिनिटासाठी. पाव कपामधलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलंय, एखादा चमचाभर. इथे मी एक वाडगा घेतलाय, त्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याच्यातच मिरची, कोथिंबीर घालते थोडी, खोबरं, साखर, चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये पिळायचे लिंबू. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालेल. मी नाही घालत आहे. हे सगळं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्याचा असा रस निघाला पाहिजे, सगळं एकजीव झालं पाहिजे. हातानेच केल्यामुळे ना साखरसुद्धा विरघळेल पटकन. त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं प्रमाण नसतं. आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक केलं तरी चालेल. कांदा, खोबरं, मिरची. लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरचीचे मोठे मोठे तुकडे करायचे, म्हणजे त्यांच्या तोंडात येणार नाही. हे छान असं मिक्स करून झालंय. आता हे सुद्धा मी झाकून ठेवते आणि आपण आता फोडणी करून घेऊया. इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवलाय, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलंय. तेल चांगलं तापलंय. गॅस मी मध्यम करते आता आणि याच्यामध्ये मी आता घालते जिरं आणि मोहरी. गॅस स्लो करते आणि घालते हिंग. लगेचच घालायचा आहे कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत शेंगदाणे. हे शेंगदाणे आपल्याला छान इथे भाजून घ्यायचे. छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजणार आहोत ते. सालरशी तडतडायला लागलेत म्हणजे ते भाजत आलेच आहेत. शेंगदाणे भाजले गेले. मी इथे गॅस बंद करते. इथे आपलं कांदा आणि खोबरं मिरचीचं मिश्रण सुद्धा छान भिजलंय आणि पोहे सुद्धा अगदी व्यवस्थित असे मऊसूत झालेले आहेत. ते मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते. त्याच्यातच आपण ही आता फोडणी घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हळद आवडत असेल तर ती तुम्ही फोडणीमध्ये घातली तरी चालेल. अगदी अर्धा छोटा चमचा घालायची. तर असे हे साधे सोपे सुटसुटीत असे दडपे पोहे तयार आहेत. ते आपण पोह्याचे मिरगुंड, पापड, फेणी किंवा सांडगी मिरची याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला आवडत असेल तर सांडगी मिरची त्याच्यामध्ये चुरून घेतली तरी सुद्धा चालेल. आणि हा पदार्थ आपण आपल्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि कसं झालंय तुम्हाला कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.